त्या माझ्या शूटिंग घेत आहे मी त्यांची शूटिंग घेत आहे. ही त्यांची मुलगी बघा. हाय पप्पा कुठे सोडले? भजी आणली का? भजी भजी घरीच आणलं. हा काल तर तू भजी खात होती. चप्पल कोणती आणली? चप्पल हो का मस्त आणली का? ए गुरु 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 सर्व अंगाला चमकी लावून दिली वाटते मम्मीला. लागली होते. हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर कालपासून भरपूर म्हणजे घरी कार्यक्रम वगैरे होता, त्याच्यामुळे तुमच्यासोबत बोलणं नाही झाला आणि किती दिवस झालं तुमच्यासोबत बोललीच नव्हती मी. तर म्हटलं आज एक व्हिडिओ बनवून घेते. तर आता हा व्हिडिओ मी रात्री बनवत आहे, हा उद्या पोस्ट होणार आहे. तर घरी जो कार्यक्रम झाला तो कशाचा होता, काय होता, तुम्हाला सुद्धा अचानक हे झाले असेल किंवा अचानकच काय मोहिनीच्या आयुष्यात सुख असते, अचानक दुःख येते आणि अचानक सुख होते. म्हणजे असं त्या विषयावर मी नंतर सविस्तर बोलणार आहे तुमच्यासोबत. पण हा विषय मी खास एका व्यक्तीसाठी बनवलेला आहे, ते म्हणजे रश्मी सोनवणे अमरावती यांच्यासाठी. तर याच्या अगोदर कसं आहे की पुष्कळ जण जेव्हा मी त्यांना भेटली तर पुष्कळ जणांचे प्रश्न होते की तुमची ओळख कशी काय, तुम्ही रिलेटिव्ज आहे, तुम्ही काय आहे, असे भरपूर जणांना प्रश्न आहे. इंस्टाला फेसबुकला आणि इथं भरपूर जण प्रश्न विचारत आहे. तर सगळ्यात अगदी बघूया की माझ्या घरी आले होते, काय झालं काय नाही, आणि नंतर मी पुन्हा तुमच्यासोबत बोलते. तर ही आहे रश्मी सोनवणे MS27 यांची ID मी खाली मेन्शन करत आहे. तर यांना सुद्धा प्लीज सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि ही त्यांची मुलगी होती, हे कार्यक्रमाला आले होते. सोरा राहिली का जेवायची? खेळायची होती. मी घेतो, मी जेवली म्हणते करू. आता काय हो, आता हॅलो करा, हॅलो. भांडणं करा पहिले. तेच तर आम्हाला आता जेवण करू द्या, मग भांडणं करू ना. नाही ना मजा येईल काय भांडणं करायची? एवढ्या दुरून ते भांडणं करायला आली ना. आता करू जेवण करू द्या पहिले. भांडणं भांडणं करू. मी जेवण नाही करत काय? सरसोबत बस. पप्पा सोबत बस. आरसा गिरसा पाहिजे का पहिले पाहायला? बस तुम्ही जेवता का? तर इथे मी ताईला बाळतिळा वगैरे केला, म्हणजे एक छोटीशी भेट माझ्याकडून ताईला आणि त्या म्हणजे गुरुला दिली. कारण मागच्या वेळेस मी त्यांच्याकडे गेली होती तर त्यांनीसुद्धा स्वराजला गिफ्ट वगैरे दिलं होतं. तर मी सुद्धा स्वराजला माझ्याकडून गिफ्ट म्हणजे गुरुला माझ्याकडून गिफ्ट दिलं. ताई नाही म्हणत होत्या, पण म्हटलं प्लीज माझ्याकडून हे छोटीशी भेट गिफ्ट घ्या. तुमच्यासाठी नाही तर माझ्या गुरुसाठी दिलेली आहे मी गिफ्ट. आणि गुरु खूप छान आणि सुंदर लुक दिसला याच्यामध्ये गुरुचा. आणि खरंच ताईने म्हणजे रूपाने तर रश्मीताई खूप छान आहेत, परंतु माहिती आहे का स्वभावाने पण खूप रॉयल आहेत. आणि मला तर त्यांचा स्वभाव खूप आवडला. नंतर आम्ही जेवण वगैरे झाल्यानंतर थोडीशी इंस्टा व्हिडिओ वगैरे केले. आणि हे समोर जी ID आहे ती ताईंचीच आहे. ताई यूट्यूबर आहेत. मी आणि मानसकी यांची ID माहीतच असणार आहे तुम्हाला. यांची पण ID मी खाली मेन्शन करत आहे. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, आम्ही नेटवर्कचा. मस्तपैकी गप्पा मारल्या सर्वांनी व्हिडिओ कॉलवर. लागत फोन म्हणजे नेट नाही लागत होत आहे बरोबर चालू. हिला हा हा हाय ना, हाय ना. बघ आता काय MS37 27 आणि MS30 लाईट लावा, लाईट उजीर पडू दे. उजीर पडू द्या. तर आज आम्ही हे आमच्याकडे आले होते अकोटला. स्वराजचा कार्यक्रम होता. पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आता थोड्या आज किंवा उद्याच्या व्लॉगमध्ये दिसणार आहे, नाहीतर यांच्या आयडीवर पूर्ण व्लॉग दिसणार आहे. मी काही जास्त माझ्या याच्यावर शूट नाही केलं. तर सर्वांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे, प्लीज माझ्या बहिणीला सपोर्ट करा यूट्यूबवर. प्लीज प्लीज सर्वांनी विदर्भवाल्यांनी जरूर करा. आणि इथं बघा उठला
चिमणू उठला आता आणि स्वराज पण आहे. ही आहे साई आणि हे आहेत आमचे दाजी. चला मग आता चला मग आता भेटूया लवकर. हा बाय बाय. या बाय. थँक्यू. चला बाय. बाय. आपण आता पुन्हा. ताईच्या याच्यावर पूर्ण व्लॉग पाहायला भेटणार आहे तुम्हाला. ताईची आयडी आहे रश्मी सोनवणे ना, MS27. हां रश्मी सोनवणे MS27. तर प्लीज सर्वांनी सबस्क्राईब करा आणि सपोर्ट भरपूर करा. जय विदर्भ, जय महाराष्ट्र. बाय बाय. आणि ज्यांनी आतापर्यंत मोहिताईला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. चला. त्या स्त्रीने काहीच चुकीचं केलं नाही आहे. जर एका पुरुषाला बायको गेल्यावर काही केल्यावर पुनर्विवाहाचा अधिकार आहे, तर त्या ताईने सुद्धा काहीच चुकीचं केलं नाही आहे. सर्व जगासमोर त्यांनी पुनर्विवाह केलेला आहे. तर त्या ताईला प्लीज कोणी त्रास देऊ नका. आणि त्यांच्या या व्हिडिओमुळेच मी सर्वात जास्त त्यांची फॅन झाली होती की कुठं 7.5-8 लाख फॉलोअरची आयडी आणि त्यांनी एक छोटीशी म्हणजे स्त्री या नात्याने माझ्यासाठी व्हिडिओ टाकला होता. आणि त्यांचा हा नेचर पाहून मी त्यांची दिवाणी आणि काय फॅन झाली होती. आणि मी ठरवलं होतं की ताईंना एक दिवस भेटतो. आणि जेव्हा मी अमरावतीला गेली तर सगळ्यात अगोदर मी ताईंना भेटले. तेही टिकटॉक बंद झाल्यानंतर 2 वर्षांनी. बघा टिकटॉक तर गेलं, पण एक जवळचं नातं जे रक्ताचं नसते पण त्याहूनही जास्त असते, ते असं एक नातं आमचं दोघींचं जोडून गेलं. आणि मला खूप बरं वाटलं काल ताई माझ्या घरी आल्या होत्या. तर तुम्हाला सर्वांना एकच सांगायचं आहे की प्लीज रश्मी सोनवणे या आयडीला, रश्मी सोनवणे अमरावती 27 त्यांची आयडी आहे. तर प्लीज सर्वांनी त्यांना सुद्धा सपोर्ट करा, कारण त्यांना सुद्धा छोटंसं बेबी आहे. त्यांना सर्वांनी सपोर्ट करा. जे मला सपोर्ट करत आहे त्यांना हात जोडून विनंती आहे की ताईला सुद्धा भरभरून सपोर्ट करा. सो मच मला